नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत माझ्या आईच्या स्टाईलमध्ये मस्त तिखट झणझणीत व मसालेदार तरीदार वांग्याचं भरीत। सगळ्यात अगोदर वांग्यांना स्वच्छ धुवून मधून 2 चिरा पाडून त्यांना आपण मिठाच्या पाण्यात ठेवून देऊ। माझ्या स्क्रीनवरती मी मसाले दाखवले आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत। एका कढाईमध्ये जिरे व कारळे चांगले भाजून घ्या, त्यानंतर त्यांना वाटा। त्याच कढाईमध्ये आपल्याला खोबरं व खोबऱ्याचा बारीक किस भाजून घ्यायचा आहे। त्यालाही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा आणि त्यानंतर त्याला वाटून घ्या। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या, आलं व लसूण चांगला वाटून घ्यायचा आहे। मग एका ताटामध्ये आपण जे मसाले तयार केलेले त्यांना काढून घ्या। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, कांदा लसूण मसाला व घाटी मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर हे टाकून त्यामध्ये 1 चमचा तेल टाका आणि त्यालाही चांगलं मिक्स करून घ्या। एकजीव होईपर्यंत मिक्स करा। मग इकडे आपण जे चिरून ठेवलेले वांगे होते त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून दाबून भरायचा आहे। ते केल्यानंतर इकडे एका कढाईमध्ये 3 चमचे तेल टाकून झाल्यावरती त्यामध्ये जिरे व लाल मिरची पावडर टाका। ह्याच्याने छान रंग येईल। त्यानंतर जे आपण भरलेले वांगे केलेले होते त्यांना कढाईमध्ये टाका, एक एक करून टाका। त्या वांग्यांना आपण झाकून ठेवणार आहोत। झाकण काढल्यावरती त्यांना व्यवस्थित पलटून घ्यावे। लक्ष द्या की ते तुटायला नको। 6 चमचे पाणी टाका, मग त्याला चांगलं शिजू द्या। तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, फॉलो करा।